नमस्कार सगळ्यांना, रसोई रेग्युलरमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे मी बनवलेले आहे उपीट, त्याला उपमासुद्धा म्हणतात। त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात। इथे मी हिरवी मिरची, कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरे, मोहरी, उडदाची डाळ आणि रवा घेतलेला आहे। सगळ्यात आधी काय करायचं, आपल्याला गॅसवरती कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये 1 चमचा तेल ॲड करून रवा भाजून घ्यायचा आहे। रवा छान असा भाजून झाला की तो मी साईडला करते। त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल ॲड करून मोहरी तडतडली की जिरे, उडदाची डाळ, कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा। कांद्याला हलकासा गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। तर इथं कांद्याला हलकासा गुलाबी कलर आलेला आहे। त्यामध्ये आता मी 1 ग्लास गरम पाणी ॲड करते। तर इथे मी 1 ग्लास गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि वरून चवीनुसार मीठ आणि पाण्याला आता आपल्याला उकळी येऊ द्यायची। तर इथं पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपल्याला भाजून ठेवलेला रवा त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा, जेणेकरून त्यामध्ये गाठी नाही व्हायला पाहिजे। तर इथे मी रवा पूर्णपणे पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि पाणीसुद्धा रवा पूर्णपणे शोषून घेतलेला आहे। अशा प्रकारे आपलं उपीट बनवून तयार आहे। अगदी लवकरात लवकर बनवून उपीट तयार होते। आता वरून थोडीशी कट केलेली कोथिंबीर मी त्यामध्ये मिक्स करून घेते। तर इथे मी कोथिंबीर मिक्स करून घेतलेला आहे आणि कोथिंबीर आपल्याला उपीटमध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं उपीट बनवून तयार आहे। 1-2 मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे। तर इथे मी प्लेट झाकून ठेवलेला आहे। तर इथं गॅस बंद करते आणि उपीट आपली तयार आहे खाण्यासाठी। अगदी झटकीपट अशी लवकरात लवकर बनते उपीट। तुम्ही पण नक्की करून पहा। उपीट तुम्ही लिंबू पिळूनसुद्धा खाऊ शकता, दहीसोबतसुद्धा खाऊ शकता। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तुम्ही पण नक्की करून पहा। धन्यवाद।